विद्यार्थ्यांना प्रचंड प्रचंड प्रमाणामध्ये स्कॉलरशिप मिळवून दिली। सावित्रीमाईच्या नावानं मुलींना स्कॉलरशिप वाढवली, शाहूराजांच्या नावानं मुलांना स्कॉलरशिप वाढवली, बाबासाहेबांच्या नावानं आणखी कितीतरी विद्यार्जनाच्या गोष्टी योजना त्या काळामध्ये मी राबवल्या। त्याच्या मागचं एवढंच कारण होतं की आपल्या गोरगरीब विद्यार्थ्यांनी, मग तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पंथाचा आहे, कुठल्या प्रांताचा आहे याचा विचार न करता तो शिकला पाहिजे। शिकून तो फार मोठा झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, अकॅडमिक एज्युकेशनमध्ये त्याने मास्टर डिग्री मिळवली पाहिजे आणि प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये त्यांनी मोठा व्यावसायिक बनलं पाहिजे, अशी माझी भावना होती। आणि त्या भावनेतनं प्रचंड मेहनत घेऊन मी या विद्यार्थी वर्गाला सर्व काही देण्याचा प्रयत्न 2004 ते 2009 मध्ये दिला। त्याचा परिणाम असा झालाय, आज 20 वर्षानंतर महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या सुद्धा लाखो विद्यार्थ्यांना, कोणी डॉक्टर झालं, कोणी इंजिनियर झालं, कोणी वकील झालं, फॉरेन स्कॉलरशिप मी दिली विद्यार्थ्यांना, फॉरेन मध्ये गेले विद्यार्थी। बाबासाहेब म्हणायचे आपली माणसं, आपली पोरं, आपले विद्यार्थी विलायतेला गेले पाहिजे, म्हणजे लंडनला गेले पाहिजे, म्हणजे अब्रॉडला गेले पाहिजे। जगातल्या सगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये आपल्या पोरांचा डंका वाजला पाहिजे, विद्यार्थ्यांचा। आणि म्हणून आम्ही ठरवलं की नाही, विद्यार्थ्यांसाठी सर्वांसाठी काम करायचं। आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, माझी विनंती आहे, शिका, खूप शिका, मोठं व्हा। ज्या मुलीने 96% मार्क मिळवले तिचा सत्कार या ठिकाणी प्रेम चव्हाण यांनी केला, कारण ती असंघटित कामगारांची मुलगी आहे। म्हणजे असंघटित कामगारांची मुलं सुद्धा एवढ्या टॉपला जाऊ शकतात हे त्या मुलीनं दाखवून दिलेलं आहे। आणि म्हणून तिचं अभिनंदन। आणि तुमचं सगळ्यांचं भविष्यासाठी आंदोलन, तुम्ही बसलेत ना सगळे, पायलट व्हा, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, पण चांगलं शिका। हे सगळं करत असताना मी अभिनंदन करतो प्रेम चव्हाणचं की त्यांनी निव्वळ विद्यार्थी वर्गाचं या ठिकाणी कौतुक केलेलं नाही। या ठिकाणी आपल्या प्रचंड प्रचंड परिश्रमानं, आपल्या चिकाटीनं, आपल्या मेहनतीनं, खिशात पैसा नसताना सुद्धा वेगवेगळ्या कारखान्यामध्ये